आज त्या ईश्वरीला मी घराबाहेर पडू देतच नसते आणि ती जर घरातून बाहेर पडलीच नाही तर इनॉग्रेशनला यायचा प्रश्नच येत नाही. आज मला तुला इथे एकटीला सोडून जावं लागणार. तुझ्याशिवाय इनॉग्रेशन चालू होणार नाही. सो प्लीज वेळेत ये. मी तुम्हाला शब्द देते इनॉग्रेशनसाठी वेळेत पोहोचते. काय कातील दिसते माझी इंदुरीजनी. शेवटी मौका मिळालाच. आज नाही सोडत मी तुला. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्णव लावण्याला खडे बोल सुनावत असतो. अर्णव म्हणत असतो की लावण्या, आज जे आपण विंटर लॉन्चिंग करतोय ना, त्याच्या मागे फक्त आणि फक्त ईश्वरीचा खूप मोठा हात आहे. तिच्यामुळे आज आपण विंटर लॉन्चिंग करू शकतो. आणि हे तू लगेच विसरून गेलीस का की डीलर इथे डील सोडून चालले होते, पण ईश्वरी आल्यामुळे आणि योग्य वेळी व्यवस्थितरित्या प्रेझेंटेशन दिल्यामुळे आपल्याला हे डील मिळालेलं आहे. त्यामुळे हे विंटर लॉन्चिंग आपण फक्त मिस इंदोरमुळे सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे ती तर येणारच ना. सगळं क्रेडिट खरं तर तिलाच दिलं पाहिजे. आणि तू म्हणतेस की तिचा काय संबंध? आणि आफ्टर ऑल ती माझी बायको आहे. आणि मग मी जर इथे इनॉग्रेशनला येणार असेल तर बायको म्हणून मिस इंदोर माझ्याबरोबर असणारच ना इनॉग्रेशनसाठी. तेव्हा इथे लावण्य आता गप्पच बसते. अर्णवने तिला जाणीव करून दिलेली असते की विंटर कलेक्शन लॉन्चिंग हे फक्त आणि फक्त आपण ईश्वरीमुळे करत आहोत. तेव्हा त्याचं क्रेडिट आपण तिला दिलंच पाहिजे. तेव्हा इथे आता लावण्य गप्प झालेली असतेच, पण राकेश सुद्धा गप्प झालेला असतो. इथे आता अर्णव जेव्हा ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो तेव्हा वल्लरीला सुद्धा खूपच जास्त राग आलेला असतो. बघा प्रेक्षकांनो, कशी रागाने इथे बघत आहे. त्यानंतर इथे अंजली म्हणत असते, वा किती छान, मला तर माझ्या भावाचं आणि माझ्या वहिनीचं खूपच जास्त कौतुक वाटतंय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा, मला तर असं वाटतं ईश्वरी वहिनी खूपच जास्त लकी आहे की तुझ्यासारखा तिच्यावरती प्रेम करणारा नवरा तिला मिळाला. तेव्हा अर्णव म्हणतो, खरं तर मी खूप लकी आहे की मला मिस इंदोर सारखी बायको मिळाली. माझी बायको खूपच जास्त चांगली आहे, माझ्यावरती प्रेम करणारी, मला समजून घेणारी. आता सुद्धा माझा आवाज जेव्हा नव्हता तेव्हा ती माझा आवाज झाली. मला हवं नको ते सगळं तिने माझ्यासाठी केलं. मग मी लकी आहे ना की माझी बायको इतकी चांगली आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, खरंच तुम्हाला दोघांनाही कुणाची दृष्ट लागायला नको. एकमेकांना इतकं समजून घेताय, अजून काय हवंय? त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, आणि तुमचं काय ताई मामी, तुम्ही सुद्धा येताय ना इनॉग्रेशनला? तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे मला खरंच खूप आवडलं असतं यायला, आणि तुला पण ते माहिती आहे, पण अजून माझी तब्येत ठीक नाही आहे रे. अजून मला हल्ल्यासारखं वाटतंय, त्यामुळे मी आता नाही येऊ शकणार. मला थोडा आराम करावा लागेल. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हो पण मी, म्हणजे तिला म्हणायचं असतं की मी येणार आहे. पण तेव्हा वल्लरी तिच्याकडे रागाने बघते आणि तिला म्हणते की तू सुद्धा नको येऊ. तेव्हा इथे वल्लरी लावण्याचं म्हणणं ऐकते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव, अरे मला सुद्धा आवडलं असतं रे यायला, पण जर आता अंजली येत नाहीये तर मग अंजलीची काळजी घ्यायला कोणीतरी हवंय ना घरामध्ये. तिला काय हवं नको ते बघायला हवं. तेव्हा मी सुद्धा येत नाही. तेव्हा अंजली म्हणत असते, मामी अगं जा ना तू माझी काळजी घ्यायला, इथे राकेश आहेत ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच वल्लरी म्हणते, नाही नको ग, असू दे अंजली, तुला काही लागलं वगैरे तर कुणीतरी हवंय ना, म्हणून मी सुद्धा जात नाही. तेव्हा इथे आता लावण्य तिच्याकडे बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्हाला नाही जमणार आहे तर नका येऊ, पण तुम्ही दोघेही तुमची काळजी घ्या. त्यानंतर अर्णव म्हणतो की आकाश, मी आणि मामा आम्ही दोघे जण पुढे जाणार आहोत. तेव्हा तू एक काम कर, तू आता इथे ईश्वरीला घेऊन नंतर ये, चालेल ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ठीक आहे चालेल, पण असं का, म्हणजे मी का नंतर येऊ? तेव्हा अर्णव म्हणतो, अरे काही नाही, मी आणि मामा आम्ही बाकीची इनॉग्रेशनची तयारी करण्यासाठी पुढे जातोय. मग आता ईश्वरी एकटी कशी येईल, म्हणून मी तिची जबाबदारी तुला देतोय. मागे माहिती आहे ना, अचानकपणे त्या मुली माझ्यावरती अटॅक करण्यासाठी आपल्याच पार्टीमध्ये आल्या होत्या आणि खूप मोठा अटॅक केला होता. तेव्हा मला असं वाटतंय की ह्या वेळेला मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. तेव्हा तू ईश्वरीची जबाबदारी मी तुला देतोय. तुम्ही सिंदोरला योग्य वेळेवरती आता इनॉग्रेशनच्या ठिकाणी घेऊन येणार आहेस, मग तर चालेल ना? तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे आकाश, अर्णव पुढे जाणार आहे ना, तेव्हा ईश्वरीची जबाबदारी त्याने तुला दिली. आता तू व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पाडतोस हे त्याला पण माहिती आहे ना. ईश्वरी बाबतीत त्याला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये आणि त्याचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता तो जर कामानिमित्त पुढे चाललाय
तर तू मागून गेलास तर ईश्वरीला बरोबर घेऊन जा, आणि तू असलास की त्याला कसलंही टेन्शन नाहीये म्हणून. बरं योग्य वेळेवरती येशील ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो बाबा मी योग्य वेळेवरतीच येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी भयंकर चिडलेली असते. ती म्हणते, काय ग लावण्या, काय झालं? इनॉग्रेशनसाठी मला यायचं होतं ना, तर तुम्ही येऊ नका असं का मला खुणावलंस? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की मामी, अहो तुमच्याकडे एक काम आहे म्हणून तर तुम्हाला येऊ नका म्हणाले ना, कारण इथे राहून तुम्हाला खूप मोठं जबाबदारीचं काम करायचंय. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, का म्हणून? आता सगळेजण तिथे इनॉग्रेशनच्या ठिकाणी असतील, मग तू मला इथे थांबायला का सांगतेस? ते मला कळेल का? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की मामी, मी सांगते ना तुम्हाला आता काय करायचं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, हे बघ तुला सुद्धा इनॉग्रेशनसाठी यायचंय. तू आल्याशिवाय इनॉग्रेशन सुरू होणार नाहीये, कळलं तुला? बाकीची तयारी करण्यासाठी मी आणि मामा आम्ही दोघे जण आता त्या ठिकाणी चाललोय. पण तुला आकाश बरोबर योग्य वेळेवरती पोचायचंय. हे बघ आकाशला मी इथे तुझ्यासाठी थांबायला सांगितलंय. तुला 1 मिनिट सुद्धा खरं तर नजरेआड करू द्यायचं नव्हतं, पण आता मला जावं लागणार आहे. तुला कळतंय ना मी का तुला इथे ठेवून जातोय? जाणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून, नाहीतर मी तुला माझ्या बरोबरच घेऊन गेलो असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मला कळतंय, हे बघा इनॉग्रेशनसाठी तुमचं लवकर जाणं किती महत्त्वाचं आहे ते मला कळतंय. तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, तू स्वतःची काळजी घेणार आहेस, आणि हे बघ आकाश आहेस तुझ्या बरोबर, आणि मामी आणि ताई सुद्धा आहे. मी तर म्हणतो तू एकटी कुठेही थांबू नकोस. तू एकतर ताई जवळ थांब, किंवा आकाश जवळ थांब, किंवा मामी जवळ. ठीक आहे ना? तू त्यांच्या आजूबाजूलाच थांब, एकटी जास्त थांबू नकोस घरामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राकेश तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, तू अजिबात घाबरायचं नाही, कारण जर तू घाबरलीस तर तो तुला अजून घाबरवत राहील. आणि आहे ना, रूममध्ये तयार होत असताना व्यवस्थित रूम लॉक करून घ्यायचा, आणि योग्य वेळेवरती तुला इनॉग्रेशनला पोचायचंय. जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत इनॉग्रेशन होणार नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका, मी योग्य वेळेवरती तिथे येईन. अर्णव म्हणतो, आकाशला माहित नाहीये मी त्याला इथे का थांबायला सांगतोय, पण तुला तर माहिती आहे ना मी त्याला इथे तुझ्यासाठी का थांबायला सांगितलंय ते, तुझ्या बरोबर कुणीतरी असावं म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर मला माहिती आहे तुम्ही माझी किती काळजी करताय. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतःची काळजी घेईन आणि योग्य वेळेवरती येईन. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते, लावण्या सांग ना मला काय करायचंय? तेव्हा लावण्या म्हणते, मामी आज इथे ARला त्या मिस इंदोर बरोबर इथे इनॉग्रेशन करायचं आहे ना, पण तुम्ही तिला इथे ऑफिसमध्ये येऊच द्यायचं नाही. काही झालं तरी सुद्धा ती ईश्वरी आणि AR दोघे जण एकत्र इनॉग्रेशन करू शकणार नाही. आता ही जबाबदारी तुमची आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, ती ईश्वरी इनॉग्रेशनच्या ठिकाणी पोचणार नाही याची व्यवस्था मी करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव तयार झालेला असतो. मामा म्हणतात, अरे वा छान दिसतोयस तू. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, आकाश योग्य वेळेवरती ईश्वरीला घेऊन ये हा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आणि हे बघ तू तिची व्यवस्थित काळजी घ्यायची आहेस, 1 मिनिट सुद्धा तिला नजरेआड होऊ देऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, दादा तू नको काळजी करू, मी तिला व्यवस्थितरित्या घेऊन येतो. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अरे हे काय बघतोय मी, म्हणजे इथे मामा भाच्याची जोडी आधीच निघून गेले आणि माझी इंदुरी जिलेबी घरीच आहे का? म्हणजे मला आता आज संधीच मिळालेली आहे. इथे आता राकेश म्हणत असतो की माझी इंदुरी जिलेबी आज घरामध्ये एकटीच असणार आहे, म्हणजे यांनी तर मला गोल्डन संधीच दिलेली दिसते. आज मला जे हवंय ते मी मिळवणारच. पण इथे काय दिसते माझी इंदुरी जिलेबी, खूपच सुंदर असं इथे आता राकेश म्हणत असतो. तेवढ्यातच आकाशला एक फोन येतो. तो म्हणतो की ईश्वरी माझा फोन आलाय, मी जरा फोन घेतो हा. तेव्हा तो फोनवरती बोलत असताना तेवढ्यातच आता ईश्वरी आपल्या रूममध्ये जायला निघालेली असते. तेव्हा इथे राकेश मागून येतो आणि म्हणतो, काय ईश्वरीजी? तेव्हा इथे ईश्वरी आता उभी राहते. राकेश आता तिच्याजवळ बोलायला येतो आणि म्हणत असतो, काय ईश्वरीजी काय दिसताय हो तुम्ही, आणि आज काय मामा भाच्याची जोडी पुढे निघून गेली आहे का? मला सुवर्ण संधी देण्याचा विचार आहे की काय त्यांचा? पण मला खूप आवडलंय आजचा, मला अर्णवचा निर्णय खूप आवडला. आज तुम्ही घरी एकट्याच आहात, म्हणजे आज सगळं काही माझ्या मनासारखं होणार आहे नाही का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, तोंड सांभाळून बोलायचा. तेव्हा राकेश म्हणतो, काय सुंदर दिसते माझी इंदोरी जिलेबी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ए तोंड सांभाळून बोल सांगितलं ना. तेव्हा राकेश म्हणतो, जानू
जानू आहेस का माझी? तेव्हा ईश्वरी म्हणते, माझं नाव मिसेस ईश्वरी अर्णव राजेश शिर्के, कळलं तुला? त्या नावाने आवाज दे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, गप्प बस, गप्प बस तू. मी का तुला त्या नावाने आवाज देऊ? तू काय त्या अर्णवची बायको आहेस? अजिबात नाही. बायको तर तू माझीच आहेस. जर तू अर्णव मध्ये आला नसता तर आपलंच लग्न झालं असतं ना. आणि काय ईश्वरीजी, का तुम्ही माझ्यापासून दूर पळता हो? मी तुमच्यासाठी इतके प्रयत्न करतो, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करतो, पण तरी सुद्धा तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये. असं का बरं करता तुम्ही ईश्वरीजी? हे बघा, आता अर्णव सुद्धा इथे नाहीये, त्यामुळे काय हरकत आहे, गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ दे, म्हणजे मी सुद्धा तुम्हाला जरा त्रास देणं बंद करेन ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, ए लांब राहायचं माझ्यापासून, लांब राहायचं. तुझा हा घाणेरडा हात आहे ना, तो माझ्यापासून दूर ठेवायचा, नाहीतर आरडाओरडा करेन ना, सगळ्यांना इथे जमा करेन, कळलं का? हे बघा, अर्णव सर आणि मामा इथे नाहीयेत, बाकीचे सगळे तर घरामध्येच आहेत ना. करू आरडाओरडा, बोलू सगळ्यांना इथे. तेव्हा इथे अंजली ताईंनाच आवाज देते. तेव्हा राकेश म्हणतो, काय? त्या मूर्ख अंजलीला कधीच मी इथे औषध दिलं गुंगीचं आणि तिला झोपायला सांगितलं. आणि बाकी आता प्रश्न राहिला मामीचा. ती तुझ्यावरती किती प्रेम करते हे तुला पण माहिती आहे ना. तू आरडाओरडा केलास तरी मामी इथे येणार नाही, कळलं ना, तुझ्या मदतीला. आणि तो बिचारा आकाश, त्याला आता मी इथे अंजलीच्या गोळ्या आणायला पाठवू शकतो. लहान आहे ना बिचारा, लगेच ऐकतो सगळं. आत्ता जाईल तो अंजलीच्या गोळ्या आणायला. बघायचंय तुला, मग जास्त आरडाओरडा नको करूस, कळलं का? तेव्हा इथे आता त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, जीजू. तेव्हा इथे राकेश आता विषय बदलतो आणि म्हणतो, असं का करते तुम्ही ईश्वरीची? हे बघा, मी बनवतो ना अंजलीसाठी सूप, तुम्ही नका कष्ट घेऊ, मी अंजलीसाठी स्वतःच्या हाताने सूप बनवणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय? खरंच जीजू, तुम्ही ताईसाठी सूप बनवणार आहात? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, मग काय रे आकाश, अरे बाबा, बायकोवरचं प्रेम आहे, माझ्या बायकोवरचं प्रेम. मी नाही तिची काळजी घेणार तर कोण घेणार सांग बरं तू. म्हणून मी माझ्या हाताने इथे सूप बनवतोय, असं मी ईश्वरीजींना सांगत होतो. त्या म्हणत होत्या की मी बनवून देते म्हणून, पण मीच म्हणालो, कशाला, तुम्हाला इनॉग्रेशनसाठी जायला उशीर होतोय ना, तुम्ही जा म्हणालो, मी करेन ना इथे अंजलीसाठी सूप. तेव्हा आकाश म्हणतो, जीजू, ताईच्या गोळ्या वगैरे कुठल्या आणायच्या आहेत का संपलेल्या? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो, मेडिकल मधून घेऊन येतोस का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, मेडिकल मध्ये जायची गरज नाही, मेडिकल आपल्या ओळखीचं आहे ना, मी तिथल्या त्या मुलाला फोन करतो आणि गोळ्या घरी मागून घेतो, तुम्ही फक्त सांगा कुठल्या कुठल्या मेडिसिन मागवायच्या आहेत त्या. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की ईश्वरी तू पण जा आणि 15 मिनिटांमध्ये तयार हो, आपल्याला निघायचंय लगेच. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो मी जाते, आणि ईश्वरी लगेचच आपल्या रूम मध्ये निघून जाते. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने ठरवलेलं असतं की ईश्वरीला जाऊ द्यायचं नाही इनॉग्रेशनसाठी. इनॉग्रेशन हे लावण्या आणि त्याचबरोबर अर्णव दोघे जण मिळून करणार. म्हणून ती सविताला म्हणत असते की कुठली कुठली कामं बाकी आहेत ते सांग, म्हणजे जी कामं बाकी असतील ती आता इथे मामीला करून घ्यायची असतात ईश्वरीकडून. म्हणून वल्लरी विचारत असते. पण इथे आता सविता ताई म्हणतात की सगळी कामं व्यवस्थितरित्या झालेली आहेत, काही बाकी नाहीये, फक्त अंजली ताईंना काय हवं नको ते मला बघावं लागेल, त्यासाठी मी थांबले, बाकी स्वयंपाक वगैरे घरातली सगळी कामं झालेली आहेत. तेव्हा इथे मामी म्हणते, झाले का सगळं? तू सुद्धा सगळी कामं करून ठेवत जा. बरं ठीक आहे, जा तू आता. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, काही झालं तरी सुद्धा ती ईश्वरी आज इथे इनॉग्रेशनसाठी जाता कामा नये. ते फक्त आणि फक्त अर्णव आणि लावण्या दोघे जण मिळूनच इनॉग्रेशन करणार, असं इकडे आता वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो. राकेश म्हणतो, मामी येऊ का, थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, जावई बापू तुम्ही या ना, या, काय बोलायचंय तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, मामी आताच मी तुमचं बोलणं ऐकलं, ईश्वरीजींना इनॉग्रेशनसाठी तुम्हाला येऊ द्यायचं नाहीये, बरोबर ना? कारण ती जबाबदारी तुम्हाला लावण्याला द्यायची आहे, आणि तुम्ही जो विचार केलायत ना, एकदम परफेक्ट विचार आहे. खरं तर असंच झालं पाहिजे. बिचारी लावण्या तर खूपच जास्त तिथे काम करत असते, पण अर्णव तर फक्त आणि फक्त क्रेडिट कुणाला देतोय, तर त्या ईश्वरीला देतोय. लावण्याची सुद्धा त्याने काही किंमतच ठेवलेली नाहीये. आणि मामी तुम्ही मला सांगा, या अर्णवचं फक्त काय चाललंय, माझी इथे मिस इंदौर सगळीकडे फक्त तो ईश्वरीजींना क्रेडिट देत असतो आणि घेऊन जात असतो. आता तुम्ही मला सांगा, ऑफिसमध्ये आपला आकाश काही कमी काम करतो का? नाही, सांगा ना, आपला आकाश दिवस रात्र मेहनत घेत असतो. आता इथे सगळी तयारी तर त्यालाच करावी लागते ना.
पण इथे आता अर्णव बॉस असल्यामुळे सगळे डिसिजन हा तोच घेत असतो. पण इथे आपल्या आकाशचा विचार केला पाहिजे की नाही त्याने. आता इथे इनॉग्रेशनची सगळी तयारी आकाशनेच केली होती ना. पण इथे आता इनॉग्रेशनला, आणि इनॉग्रेशन कुणाच्या हस्ते करणार आहे तो, तर ईश्वरीजींच्या हस्ते करणार आहे. आणि आपल्या आकाशला का तो महत्त्व देत नाहीये. आता इनॉग्रेशनसाठी तो आणि मामा दोघे जण पुढे गेलेत आणि बिचारे आकाशला मागून यायला सांगितले. असं का? मग आपल्या आकाशला सुद्धा बरोबरीचा अधिकार मिळायला हवा की नको, सांगा बरं मामी तुम्ही. आपल्या आकाशला त्याच्या मेहनतीचं फळ हे मिळायलाच हवे ना. फक्त इथे अर्णव मालक आहे म्हणून काही सगळ्या गोष्टी फक्त त्याच्या मनाप्रमाणे होणार का? आपल्या इथे आकाशला त्याचा हक्क अधिकार आपणच मिळवून द्यायला हवा. नाहीतर त्याची काळजी अर्णवने तर घेतलीच पाहिजे. जे काही आकाशसाठी आहे ते त्याला मिळालंच पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा मामी म्हणते, हो ना, मला ते सगळं कळतं हो, पण इथे या आकाशला आणि ह्यांना कुठे ते कळतंय. त्यांचा आपला इथे नेहमी त्या अर्णवचा उदयच ते लोक करत असतात. ही गोष्ट त्यांना सुद्धा कळली पाहिजे ना. त्यांना वाटतं की अर्णव खूप चांगला आहे, त्याला डोक्यावरती घेऊन मिरवत असतात. पण आता मी आहे ना, मी माझ्या आकाशला त्याचा हक्क आणि अधिकार मिळवून देणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आलेला असतो. तो म्हणतो, अरे वा वहिनी साहेब, काय तयार झालाय तुम्ही, खूपच सुंदर दिसताय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की थँक्यू भाऊजी. तेव्हा आकाश म्हणतो, काय? आकाश सरवरून आता भाऊजी. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही काय म्हणालात, खूप सुंदर दिसताय वहिनी साहेब. मग आता तुम्ही जर मला वहिनी म्हणताय तर मी सुद्धा तुम्हाला भाऊजी म्हटलंच पाहिजे की नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर, पण नाही खरंच आज तर तुम्ही खूप छान दिसताय. चला आपण सुद्धा निघूया, दादा वाट बघत असेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राकेशने प्लॅन सांगितल्याप्रमाणे वल्लरी आता प्लॅन करते. ती आता जोर जोरात ओरडायला लागते की तिच्या पायाला लागले म्हणून. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की माझी मम्मा का ओरडते, म्हणून तो धावत पळत येतो. ईश्वरी सुद्धा येते बघायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि ईश्वरी दोघे जण वल्लरीला सांभाळतात. तिला धरून उभं करतात आणि विचारतात, काय झालं, कसं पडलात. ती म्हणते की माझा पाय मुरगळला आकाश, मला खूप लागलंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, बघू दे मामी, मला हात लावू द्या. हलक्या हाताने जर मालिश केली ना तर तुम्हाला बरं वाटेल. वल्लरी म्हणते, सोड ग मला, तू कशाला माझ्या इथे पायाला हात लावतेस. आकाश, अरे मला डॉक्टरांकडे घेऊन चल रे. तेव्हा आकाश म्हणतो, आई अगं असं काय करतेस, मला इनॉग्रेशनसाठी ईश्वरीला घेऊन जायचंय. आणि जर मी आता आलो तर मग इथे दादा वाट बघेल ना. त्यामुळे मी एक काम करतो, जिजूंना रिक्वेस्ट करतो ते तुला इथे हॉस्पिटलला घेऊन जातील. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, आकाश अरे वेळ लागले का तुला, जावई बापूंना कुठे सांगतोयस माझ्या बरोबर यायला. आपली इथे अंजली आजारी आहे, तुला माहिती नाहीये का. हे बघ, इनॉग्रेशनला तू नंतर जाशील, आधी मला हॉस्पिटलला घेऊन चल. माझा पाय किती मुरगळलाय बघ, इथे मला चालता फिरता येत नाही. तेव्हा इथे तुला आता आईपेक्षा त्या इनॉग्रेशनची जास्त काळजी पडली आहे का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बरोबर बोलतायत मामी. आकाश सर, चला आपण दोघे जणही इथे आता मामींना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, मामी म्हणत असते, तू कशाला येतेस ग माझ्या बरोबर, तुला यायची गरज नाहीये. आकाश आहे ना, तो मला घेऊन जाईल. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राकेश जातो आणि इथे मेन दरवाजा बंद करून घेतो. तो म्हणतो, ईश्वरीजी, आज तुला माझ्या तावडीतून कुणीही सोडवू शकणार नाहीये. आणि त्याने आता मेन दरवाजा हा बंद केलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी हे सगळं बघते आणि तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की आज माझ्या इंदोरी जिलेबीला माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाहीये. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, यार मी काय म्हणते, आपण इनॉग्रेशन करून घेऊया का. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, अजिबात नाही, जोपर्यंत मी सिंदूर इथे येत नाही तोपर्यंत इनॉग्रेशन होणार नाही, असं इथे अर्णवने लावण्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं.